काय करतोय नेमकं, त्याचे स्ट्रक्चर काय असणार आहे आणि लहान मुलांना किंवा इथल्या पर्यटनामध्ये काय नेमकी भर पडणार आहे? उस्मानाबाद शहराच्या अगदी जवळ हातलाईचं तलाव आहे. त्याच्या पाठीमागे आपल्या म्हणजे हातलाईची लेणी आहेत. तर ह्या परिसराला सुशोभित करण्याचं म्हणजे आपल्या उस्मानाबाद शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आणि आपल्या शहरातलं पर्यटनच्या दृष्टीने म्हणजे पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा जो हातलाई तलाव आहे आपल्या शहरात अतिशय सुंदर खूप 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या तलावाचं सुशोभीकरण. त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी घेतल्यात. एक म्युझिकल फाउंटन घेतले म्हणजे लेझर शो म्युझिकवर फाउंटन, कलर्ड फाउंटन, फक्त साधं पाण्याचं नाही, कलर्ड फाउंटन म्युझिकवर चालणार वृंदावनच्या गार्डनच्या स्टाईलनी. आणि ते आपण लेण्यांच्या समोरचे कारंजी घेतोय. पुढच्या स्पेसमध्ये आपण बोटिंगची सुविधा पर्यटकांना किंवा आपल्या उस्मानाबाद शहरवासियांना उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्पीड बोट आली, पेडल बोट आली. शहरातल्या लोकांना संध्याकाळी कुठेतरी जाण्यासाठी एक आउटिंगचं स्थान किंवा आपल्याकडे पाहुणे आले किंवा बाहेरचा तुळजापूर नळदुर्गकडे येणारा पर्यटक राहण्याच्या दृष्टीने किंवा तुळजापूर आता कॉन्सन्ट्रेटेड झाले म्हणून उस्मानाबाद शहराकडे वळवण्यासाठी माझा विश्वास आहे की हा प्रकल्प निश्चित तो पर्यटक थोडासा का होईना इकडे वळवण्यासाठी मदत होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तिथं म्युझिकल फाउंटन्स, बोटिंग आणि लेण्यांचे पण आपण डागडुजी करणार आहोत. आणि पण त्याही अगोदर या तलावाच्या आजूबाजूच्या परिसरात गार्डन, तिथं काही रेस्टॉरंट्स आणि आपल्या लेणी आणि तलावाच्या मध्ये एक बेट आहे. आम्ही जे 1.5 कोटीचा प्रपोजल शासनाला सादर केलं DPDCला, त्यात पहिले 75 लाख रुपये आम्हाला बोटिंग आणि कारंजांसाठी आलेले. पुढच्या 75 लाखामध्ये जे मधलं बेट आहे, आम्हाला वाटलं तर आम्ही अजून म्युझिकल फाउंटन्स ॲड ऑन करू, पण त्या मधलं जे बेट आहे त्याच्यामध्ये गार्डन करून इकडचा आपल्या शहरातला पर्यटक बोटीने त्या बेटापर्यंत जाऊन तिथं काही रेस्टॉरंट्स आणि तिथं गार्डन सारखं जसं एलिफंटा केव्ज आहेत मुंबईत, त्या पद्धतीने आपल्या लेण्यांकडे किंवा त्या मधल्या बेटापर्यंत जर बोटीने लोक गेले तर एक आपल्या शहरात एक नवीन पर्यटन स्थळ ऑलरेडी आहे, पण त्यातला थोडं पर्यटनाला चालना दिल्यामुळे आपल्याकडे आपलं अर्थकारण आपल्या शहराचं निश्चित सुधारणार आहे. आणि याचं 75 लाखाच्या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे. उद्या 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजता त्याचं भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे आणि पावसाळ्यामध्ये तलाव फुल भरल्यानंतर हे कारंजी ॲक्टिवेट होऊन बोटिंग चालू होणार आहे. थँक्यू.